हाय, वेलकम, नमस्कार, सलाम, स्वागत तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मराठी बॉयज. तर भावांनो, फायनली अजय देवगणची शैतान मूवी रिलीज झाली आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसतंय अजय देवगण आणि त्यांच्या अपोजिट दिसतं आपल्याला आर माधवन. तर मूवीबद्दल एवढंच म्हणता येईल की माइंड ब्लोईंग, फंटॅस्टिक, खतरनाक, एक नंबर. आता हे बघा, शैतान मूवी एक रिमेक मूवी आहे, पण ज्या लोकांनी ओरिजिनल मूवी नाही बघितलेली त्या लोकांना ही मूवी खूप आवडणार आहे. आता ओरिजिनल मूवी मी पण नव्हती बघितली, म्हणून मला ही मूवी खूप आवडली. आणि खरं सांगायला गेलं तर शैतान मूवी बघताना मला या मूवीमध्ये एक पण बोर टाईप एक पण सीन आढळला नाही, किंवा मूवीमध्ये बोर करण्यासारखं काहीच नाहीये. सगळं टॉपिक टू टॉपिक आहे. आणि हा मूवीचा रन टाईम मला पहिले थोडा कमी वाटला होता, पण मूवी बघितल्यावर कळालं की मूवीचा रन टाईम काऊन कमी आहे, कारण मूवीमध्ये कोणतं सीन जास्त वाढला गेलेला नाहीये. सगळं टॉपिक टू टॉपिक आहे. आणि मेन म्हणजे मूवीमधलं जे म्युझिक आहे ते एक नंबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूवीमधल्या जेवढ्या पण ॲक्टरनी एक नंबर ॲक्टिंग केलेली आहे. खास करून मूवीमध्ये जी एक फिमेल जी एक मुलगी आहे तिने तो खूपच चांगली ॲक्टिंग केलेली आहे. म्हणजे मूवीमधले ती लीड ॲक्टर्स पण आपण तिला असं म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पोस्टर लावलेले जसं की अजय देवगणचे आणि आर माधवनचे. तर माझी अशी थिंकिंग होते की अजय देवगणचं मूवीमध्ये खूप कमी काम आहे. मेन काम म्हणजे त्या मुलीचं जी लीड ॲक्टर्स आपण तिला म्हणतोय. आणि आर माधवनचं पण खूप मूवीमध्ये काम आहे. म्हणजे अजय देवगणचं कमी काम असं म्हणता येईल. आणि एक त्यांनी छोटासा मुलगा पण घेतलेला आहे, त्या मुलाचं पण थोडे कमी सीन आहे. पण अजय देवगणचं एंडिंगला आहे थोडेफार सीन, म्हणजे एंडिंगला त्याचं काम आहे, पण स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत फुल स्क्रीनवर आपल्याला ते कंटिन्यू दिसत नाही. मूवीमध्ये कंटिन्यू आपल्याला आर माधवन आणि जी ॲक्टर्स मी तुम्हाला सांगितलं ती दिसते फक्त. आणि खरं सांगायला गेलं तर मूवीमध्ये हे फक्त 4-5 ॲक्टर्स आपल्याला फुल एंटरटेन करतात स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत. आणि हा एंडिंगला खूप सारे लोक दाखवतात, पण 80% मूवीमध्ये आपल्याला फक्त हे 4-5 कास्ट बघायला भेटतात. पण खरं सांगायला गेलं तर मूवीमध्ये कुठंच बोर होत नाही. स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत मूवी फुल एंटरटेन मूवी आहे, फुल पैसा वसूल मूवी आहे. आपण ही मूवी आपल्या फॅमिली सोबत पण बघू शकतो, फ्रेंड सोबत पण बघू शकतो, आपण ही मूवी कोणासोबत पण बघू शकतो. फुल पैसा वसूल मूवी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मूवीची एंडिंग अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे खरंच मूवीची एंडिंग खूप खतरनाक आणि खरंच मजा आली. म्हणजे ज्या लोकांनी पहिली ओरिजिनल मूवी नाही बघितलेली आहे त्या लोकांसाठी शैतान मूवी एक सरप्राईज मूवी आहे. तर तुम्ही ही मूवी थिएटरमध्ये जाऊन बघा. खरंच ही मूवी थिएटर एक्सपिरियन्स मूवी आहे. घरी या मूवीला बघू नका, कारण आता तुम्ही मला माहिती कुठून पण ही मूवी बघून घ्याल, पण थिएटरमध्ये जी मजा आहे ती घरी नाही आहे. तर ऑडियन्सचा तर मूवीबद्दल चांगले रिव्ह्यू आले, तर बघू ही मूवी अजून किती कलेक्शन करते. आणि या मूवीबद्दल मी अजून एक व्हिडिओ बनन. तर ठीक आहे भावांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके.